नेकलेस पॉइंट, भाटघर धरण, नीरा देवघर धरण, ब्रिटिशकालीन झुलता पूल, शिवमंदिर अशी मनमोहक निसर्ग आणि पर्यटन स्थळे असलेले ठिकाण म्हणजे भोर. 4 भागांच्या या सिरीजमध्ये ही ठिकाणं आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुणे ते भोर असा प्रवास. चला तर मग सुरू करूया. आता NH4 पासून लागून आपण पुढे जाऊ बेंगलोर हायवेला, तिथून मग भोरला जायचं काय. आणि इथून NH48 ते काय सातारा किती होतं? सातारा इथून 103 किलोमीटर आहे. आणि बाबुलमुक्त पुढं आलेली आहे. तिथून बेंगलोर 835 किलोमीटर आहे, कराड 152 आणि सातारा 100 किलोमीटर. आता गावाची वाही प्यायला सुरू झालेली. आलं तरी या आजच्या दिवसाची पहिली लालपरी दिसली मला. अरे पक्षी उडतायत बाई. व्ह्यू बघा गाईस. पण आता व्ह्यू बघायला वेळ नाही, कारण का थोड्याच वेळात अंधार होणार आहे. अरे ऑफ रेडिंग आहे इथं मधूनच. अर्धा रस्ता तयार नाही अजून. आमचा प्लॅन ऍक्च्युली होता नेकलेस पॉइंट पण बघायचा, पण आता रात्र झाल्या कारणाने आपल्याला तो बघता येणार नाही कदाचित. तर आता अंधार पडायला सुरुवात झाल्यामुळे आता आम्ही कुठंच थांबणार नाही. आकाशाचे थोडेसे रंग पालटायला सुरुवात झालेली आहे आणि पुढे दिसतंय आपल्याला भाटघर धरण. आता इथं पण आपण थांबणार नाही, कारण का अंधार पडलाय आणि थांबण्यात काही अर्थ नाही. आणि धरणाचे सगळे दरवाजे सोडले आहेत आज. थोडासा खराब रस्ता आहे भाटघर धरणाच्या पुढून. तर तुम्हाला कुठं जायचं असेल आदल्या रात्री तयारी करून वेळेत निघत जा. अंधारात प्रवास शक्यतो टाळा. आता आपण भोरला पोहोचणार आहोत. तर डोळ्यावर डायरेक्ट लाईट येतात यांच्या. काचेवर सगळं यांचे लाईटी पडतात डायरेक्ट. काच अंधुक होत. हे बघ, आता आपण भोर मधनं पुढे आलेले. लेफ्ट टर्न घेतला, सॉरी राईट टर्न घेतलाय. तर आता आपण आहे भोरच्या चौपाटीपाशी.
मधूनच रस्ता खोदून ठेवला. थोडीशी काच वर गेली ना लगेच काही ना काहीतरी डोळ्यात पडतं. ताई स्पीड काटा बंद. गाडीचा स्पीड काटा बंद पडलाय आणि आता आपण आलोय आंबेघर. परत ऑफ रायडिंग चालू झाली इकडं माझी. इथून पुढे आंबवडे आणि लेफ्ट साइड घेतले तर चिखलवड्याला जातो हा रस्ता. आता आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेलो आहे सुखरूप आणि सेफ. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि भेटू तुम्हाला एक नव्या व्हिडिओ मध्ये.